नमस्कार, मी शुभम राज. SP9 मराठीवरती आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहात 0 ते 100 मधला हा नवा एपिसोड. खरं तर 0 ते 100च्या प्रत्येक एपिसोडमध्ये आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या आणि दिग्गजांच्या मुलाखती घेत असतो. पण आजही माझ्यासोबत एक 25 वर्षीय दिग्गज आज माझ्यासोबत आहेत या मुलाखतीमध्ये. आणि 25 वर्षीय दिग्गज असं मला म्हणायला काही हरकत नाही, कारण अवघ्या 25 वर्षामध्ये शेअर मार्केट आणि ट्रेडिंग या विषयामध्ये अभ्यास करून खूप मोठी मजल गाठली आहे. क्लासेस आणि ट्रेनिंग सध्या ते कोल्हापूरमध्ये घेतात. तर आपण सर्वप्रथम नदीम गोलंदाज यांचं स्वागत करूया आपल्या स्टुडिओमध्ये. सर, आपलं स्वागत आहे SP9 मराठीच्या स्टुडिओमध्ये. थँक्यू सो मच. खरं तर आपण जे ट्रेडिंग आणि शेअर मार्केटचं काम करताय, तर लोकांच्या दृष्टीनं शेअर मार्केट आणि ट्रेडिंगचा दृष्टिकोन फार वेगवेगळा आहे. कुणासाठी ते अमाप धन स्वरूपात ते शेअर मार्केट आणि ट्रेडिंगकडे बघतात. काही लोक त्यांना वाटते की यार ही लॉटरीच आहे खरं तर. बरोबर. काही लोकांना वाटते की ह्यात काहीतरी स्कॅम होतात वारंवार, किंवा आपल्याला लॉस होण्याची खूप मोठी शक्यता असते. बरेच प्रकार आहेत. खरं तर कितीतरी लोक आहेत नदीम सरांसारखी की जी प्रत्येक वेळी नवीन अशा गोष्टी असतात की शेअर मार्केट नंतर आपण भारतात बघतोय की फॉरेक्स मार्केट सुद्धा सुरू झालंय. बाहेरच्या देशाच्या ज्या करन्सीज आहेत त्याच्यावरती सुद्धाचं जे मार्केट सुरू आहे, तर या गोष्टींचा अभ्यास करतात आणि त्यामध्ये पडतात. मग नक्की मला सांगा सर की तुमच्या दृष्टीनं शेअर मार्केट आणि काय आहे, काय तुमचा यामधला दृष्टिकोन आहे? तर शेअर मार्केट एक अशी संधी आहे, जो माणूस जो व्यक्ती तळागाळातून आलेला आहे, त्याच्याकडं काहीही बॅकग्राऊंड नाही आहे, फक्त स्वतःच्या मेहनतीवर जर त्याला वरती काहीतरी मोठं काहीतरी स्थापन करायचं आहे, स्वतःला काहीतरी मोठं प्रूफ करून दाखवायचं आहे, तर शेअर मार्केटसारखं चांगली संधी कुठंच नाही आहे. आज तुम्ही बाजारमध्ये बघताय, मार्केटमध्ये बघताय की बेरोजगारी सगळ्यात जास्त आहे. बरोबर आहे. जे आधी ट्रॅडिशनल सेक्टर्स होते, इंजिनिअरिंग होते, डॉक्टर होते, त्यामध्ये पण लोकांना आता जॉब भेटत नाही, किंवा जसं समाधानकारक पगार पाहिजे, सॅलरी पाहिजे, ते पण भेटत नाही आहे. पण जर तेवढाच वेळ तुम्ही जर शेअर मार्केटला दिला, त्याची मेंटरशिप घेतली, प्रॉपर तुम्ही ट्रेनिंग करून, प्रॉपर स्टडी करून तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गेला, तर त्याच्यासारखी मोठी संधी कुठंच नाही आहे. आणि फायनान्शियली जर तुम्हाला इंडिपेंडेंट व्हायचं असेल, तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलीच पाहिजे आणि शेअर मार्केटचा स्टडी तुम्ही केलाच पाहिजे. जर तुम्ही बघितला तर जे पण अप्पर मिडल क्लास आहेत किंवा अप्पर क्लास लोक आपण म्हणतो, जे इंडियामध्ये 1% आहेत, त्यांचा जर तुम्ही पोर्टफोलिओ बघितला किंवा ते काय करतात इन्कमसाठी, किंवा त्यांच्याकडे जी इन्कम असते, त्यांच्याकडे जी सॅलरी असते, ते कसा यूज करतात, तर तुम्ही जर त्यांचा अभ्यास केला तर सगळेजण शेअर मार्केटमध्ये ॲक्टिवली इन्व्हेस्टमेंट करतात. आणि त्यामुळं जेव्हा पण ते झोपलेले असतात रात्री, तरी पण त्यांची इन्कम शेअर मार्केटद्वारे चालू असते. आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक होतो की आपण फक्त काय करतो, एक वचनी फक्त सॅलरी कमवायची, कामाला जायचं आणि आपलं रात्रीहून झोपायचं. पण जर तुम्ही त्यांचं वे ऑफ लाईफ बघितलं, तर ते काय करतात, ते रात्री झोपले तरी शेअर मार्केटमुळे त्यांची इन्कम चालू असते. त्यामुळे ते श्रीमंत होत जातात आणि आपण तसेच मिडल क्लास किंवा गरीब होत राहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांकडं नॉलेजचा ॲक्सेस नाही आहे, राईट नॉलेज माहीत नाही. आणि त्यामुळे लोक काय करतात, याला जुगार म्हणून म्हणतात की माझं लॉस होणार, मी पैसे घातले, माझे लॉस झाले. कारण लोकांपर्यंत नॉलेज नाही आहे. आणि जे पण नॉलेज आहे, जे तुम्ही यूट्यूबवर बघताय किंवा तुम्हाला कुठल्या तरी कोर्समध्ये बघताय, ते सगळं नॉलेज फेक आहे, किंवा ते लोकांना ट्रॅप करण्यासाठी बनवलेलं आहे. त्यामुळं यूट्यूबचं एज्युकेशन घेऊन किंवा कुठल्या तरी अनपढ किंवा अशिक्षित लोकांकडून शिकून तुम्ही या मार्केटमध्ये लॉसच होणार आहे. लक्षात घ्या, तुमचं जे कॉम्पिटिशन आहे, ज्यांनी मार्केटला 20 वर्ष दिलेली आहे, 15 वर्ष दिलेली आहे, त्यांच्याबरोबर तुमचं कॉम्पिटिशन आहे. राईट. मग तुमच्याकडे पण त्यांच्यासारखं नॉलेज पाहिजे, नक्कीच पाहिजे, त्यांच्यासारखं स्टडी पाहिजे, 100%. आणि हेच आपण काय करायचं आहे, इथं येऊन शिकायचं आहे. जर तुम्ही प्रॉपर नॉलेज घेतला तर 100% याच्यासारखी मोठी संधी कुणालाच नाही आहे आणि कुठल्या सेक्टरमध्ये नाही. आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, ज्याबद्दल नदीम सरांनी आता आपल्याला सांगितलं की कोणतीही गोष्ट करत असताना त्याबद्दल आपल्याला त्या गोष्टीचं शिक्षण घेणं खूप महत्त्वाचं असतं. तर नदीम सर इनलाइट ट्रेडिंग इन्स्टिट्यूट या फर्म अंतर्गत, त्यांच्या स्वतःच्या फर्म अंतर्गत सध्या कोल्हापूरमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात या शेअर मार्केट आणि ट्रेडिंगची इस्तंभूत माहिती आणि याचं इस्तंभूत ट्रेनिंग आणि क्लासेस घेतात. तर सर मला सांगा की तुम्ही कशा पद्धतीनं त्यामध्ये लोकांना या शेअर मार्केटबद्दल एज्युकेट करता?
काय सुरुवात होते या गोष्टीची? लक्षात घ्या, 2 गोष्टी आहेत. एक आहे पैसा कमवणे आणि एक आहे पैशाला मॅनेज करणे. ठीक आहे. पैसा सगळेजण कमवतात, पण जे पैसे मॅनेज करण्याची कला आहे ती फक्त कमी लोकांकडे आहे. खरं तर मी बऱ्याच वेळा ऐकलंय की ज्याच्याकडे पैसे नसतात त्याला डोकं असतं आणि ज्याच्याकडे पैसे असतात त्याला डोकं नसतं. ही बाब मी खूप वेळा ऐकली आहे. ही सुद्धा मला, ही गोष्ट ऐकल्यानंतर मला ती बाब लक्षात आली. एक्झॅक्टली. लक्षात घ्या, फायनान्शियल लिटरसी सगळ्यांना माहीत पाहिजे. ठीक आहे. फायनान्शियल लिटरसी म्हणजे काय? तुम्ही जे कमवताय, तुमच्याकडे जे पैसे राहतात ते तुम्ही कशी गुंतवणूक करणार किंवा त्या पैशाचा वापर करून एक एक्स्ट्रा इन्कम कशी जनरेट होऊ शकते याचं नॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे. आणि हेच आपण इथं शिकवत आहोत. आपल्याकडे आपण काय शिकवतो? जगातले जेवढे पण मार्केट्स आहेत, लक्षात घ्या, त्यामध्ये कोण ट्रेड करतात? आपल्यासारखे लोक ट्रेड करतात, राईट? आणि आपल्यासारखे लोक जेव्हा ट्रेड करतात तर ते इमोशनच्या बेसिसवर ट्रेड करतात. तुम्ही जेव्हा जुगार जरी खेळता तर तुम्हाला असं आत न वाटते की मी इथं बाय करावं, इथं सेल करावं. सेम मार्केटमध्ये आपल्यासारखे लोक असतात आणि 90% लोक इथं लॉस होतात. का होतात? कारण त्यांच्याकडं प्रॉपर नॉलेज नाहीये, राईट? त्यांच्याकडे जर प्रॉपर नॉलेज आलं, असे किती टक्के लोक आहेत? फक्त आणि फक्त 5 ते 10% लोक आहेत. आणि ते काय करतात? जे 90% लोक आहेत त्यांना ट्रॅप करतात आणि त्यामुळे त्यांचा लॉस होतो. ठीक आहे. म्हणजे काय? 90% लोक जेवढे लॉस करणार तेवढं 10% लोकांचं काय होणार आहे? प्रॉफिट होणार आहे. मग आता आपण काय, आपला काय प्रोग्राम आहे यामध्ये? आपल्याला त्या 10% लोकांमध्ये यायचं आहे. आणि हेच नॉलेज आपण काय करायचं आहे? यामध्ये शिकायचं आहे. राईट? तर यामध्ये ट्रेडिंगचे कोणकोणते प्रकार आहेत आणि प्लॅटफॉर्म कोणकोणते आहेत यासाठी? यस. तर ट्रेडिंगचे भरपूर प्रकार आहेत. लक्षात घ्या, शेअर मार्केट झालं, करन्सी मार्केट झालं, कमोडिटी मार्केट झालं, क्रिप्टो करन्सी झालं, राईट? तर जगामध्ये भरपूर प्रकारचे ट्रेडिंग चालते. तर जर तुम्ही शेअर मार्केट बघितलं तर शेअर मार्केटमध्ये नेमकं काय असतंय? तर तुम्ही जी गाडी चालवता, तुम्ही ज्या रस्त्यावर चालता तिथं सिमेंट यूज केलेलं आहे, राईट? तुम्ही ज्या गाडीमध्ये तुमचे पार्ट्स आहेत ती कंपनी, तुम्ही जी कार चालवता, तुम्ही ज्या घरात राहता, तुम्ही जे दात घासण्यासाठी टूथपेस्ट यूज करता, तर तुम्ही जर सगळा अवतीभोवती बघितला, तुमचे बँक अकाउंटपासून तुमचे इन्शुरन्सपर्यंत जेवढ्या पण कंपनी तुम्ही बघताय त्या सगळ्या कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असतात. आणि आपण काय करू शकतो? त्यांची बाईंग आणि सेलिंग करू शकतो. तर शेअर मार्केटला आपण अशा पद्धतीनं समजायचं आहे की तुमच्या भोवताली जेवढ्या पण गोष्टी आहेत तेवढ्या सगळ्या कंपन्याचे शेअर्स कुठं अवेलेबल असणार आहेत? तुम्हाला त्या शेअर मार्केटमध्ये अवेलेबल असणार आहेत आणि त्यांची तुम्ही काय करू शकताय? आर्थिक देवाणघेवाण करू शकताय. दुसरं आहे करन्सी मार्केट. लक्षात घ्या, या जगामध्ये 195 देश आहेत आणि प्रत्येक देशाचं काय असणार आहे? आपलं एक चलन असणार आहे. नक्कीच. इंडियामध्ये रुपीज आहे, अमेरिकेमध्ये डॉलर आहे, युरोपमध्ये युरो आहे. म्हणजेच काय, 195 देश आहेत आणि 195 देशाची आपली करन्सी आहे. आता इंडिया अमेरिकेबरोबर ट्रेड करतं, अमेरिका युरोपबरोबर ट्रेड करतं, राईट? म्हणजेच काय, सगळेजण इंटरकनेक्टेड आहेत. आणि सेम करन्सीचं पण आहे. तुम्ही कधी कधी ऐकलं असेल की डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला, वर गेला, तर हे कोण डिसाईड करतं? तर हे फ्री मार्केटमध्ये हे सगळे करन्सीज असतात. आणि आपल्यासारखे ट्रेडर्स, मोठे मोठे इन्स्टिट्यूशन्स, मोठे मोठे बँक्स, गव्हर्नमेंट्स काय करत असतात? ॲक्टिवली यामध्ये ट्रेडिंग करत असतात आणि त्यामुळे प्रत्येक करन्सीची काय होत असते? प्राईस वर खाली होत असते. मग त्यामध्ये पण आपण काय करू शकतो? ट्रेड करू शकतो. आणि तिसरा आहे कमोडिटी. कमोडिटी म्हणजे काय? वस्तू. फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, ऑइल, गॅस, ह्या काय झाल्या? कमोडिटी झाल्या आणि ह्याचं ट्रेडिंग चालतं. तर आपण काय करायचे असतात? खरंच आपण गोल्ड बाय करतो का? नाही. कॉन्ट्रॅक्ट असतात आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आपल्याला ट्रेडिंग करायची असते. असं आहे. तर अशा प्रकारे हे काय चालू असते? ट्रेडिंग चालू असते. आणि आपण पण काय करायचे? सगळे मार्केट्स आपण शिकायचे आहेत. खरं तर मी ऐकलं की कोणतंही काम करत असताना वयाची मर्यादा नसते. तर आज सरांना भेटून ही गोष्ट माझ्या खरोखर लक्षात आली. तर मला तुम्ही सांगा की कोणकोणत्या वयोगटातले किंवा कोणत्या वयोगटातले लोक सध्या जास्त ट्रेडिंगकडे त्यांचा कल सुरू आहे किंवा तुमच्याकडे ट्रेनिंग घ्यायला येतात? तर तुम्ही पण एक यंगस्टर आहे, तुम्हाला ही नक्कीच गोष्ट चांगली माहीत असेल आणि त्यामधला एक चांगला अनुभव तुम्ही आमच्याशी शेअर करा. 100%. तर वयाची मर्यादा नाही आहे ट्रेडिंगला. जसं इंजिनिअरिंग करण्यासाठी 4 वर्षाची डिग्री लागते किंवा कुठलाही जॉब घेण्यासाठी तुम्हाला डिग्री लागते किंवा काहीतरी क्वालिफिकेशन लागते, काहीतरी एज्युकेशन लागते, राईट? पण ट्रेडिंग करण्यासाठी कसलंही एज्युकेशन लागत नाही. तुम्ही 10वी जरी पास असला तरी तुम्ही ट्रेडिंग करू शकताय, राईट? त्यामुळं 10वीपासून
रिटायरमेंटपर्यंतची सगळी लोक ट्रेडिंग करू शकतात. तुम्हाला कुठल्या क्वालिफिकेशनची गरज नाही, तुम्हाला इंग्लिश यायला पाहिजे, मराठी यायला पाहिजे असं काहीही नाही आहे. प्रॉपर तुम्हाला मेंटॉर भेटला, चांगली ट्रेनिंग भेटली तर कुणीही ट्रेडिंग करू शकतं. फक्त तुमची ऑब्झर्वेशन स्किल चांगली पाहिजे. आणि आपल्या इंडियामध्ये सगळ्यांचे ऑब्झर्वेशन स्किल चांगलेच आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. माझ्याकडं 8वीला असणारी मुलं पण ट्रेडिंग करतात आणि 80 वर्षाचे वयोवृद्ध पण ट्रेडिंगला येतात. माझ्याकडं हाऊसवाईफ्स पण ट्रेनिंगला येतात, माझ्याकडं वर्किंग पीपल पण ट्रेडिंगला येतात. आणि तुम्हाला मी फक्त एक एक्झाम्पल सांगतो. आपल्याकडं एक 9वीचा विद्यार्थी आहे. तो विद्यार्थी स्टडी करत करत त्यानं 6 महिन्यामध्ये ट्रेडिंग शिकला आणि तो रोजचे 2000 रुपये काढतो. 9वीचा विद्यार्थी. महिन्याचे झाले किती बघा, 60,000 रुपये महिना काठी तो 9वीचा विद्यार्थी. येस, 60,000 रुपये कमवण्यासाठी एक चांगली डिग्री लागते आणि किती काम करावं लागतं, 12 ते 13 तास काम करावं लागतं. ते पण खरं तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतरचा, हा कॉलेज झाल्यानंतरचा, जॉब मिळाल्यानंतरचा विषय आहे. पण 9वीच्या मुलांना आत्ताच तो ट्रेडिंग करून कमवतोय. नक्कीच. तर हाऊस आणि आवड जी लोकांची असते त्याला एक ट्रेडिंग आणि शेअर मार्केट रिलेटेड अभ्यासाची जोड देण्यासाठी नक्कीच इनलाइट ट्रेडिंग इन्स्टिट्यूट हे काम करताना आपल्याला सगळ्यांना दिसते. तर मला अजून एक प्रश्न सर मला पडतोय की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे किंवा ट्रेडिंगमध्ये पहिल्यांदा आपल्याला ऑब्व्हियसली इन्व्हेस्टमेंट करायला यामध्ये लागते. त्यासाठी ऑब्व्हियसली पैसा लागतो. जर समजा खरोखरच कोणाची यामध्ये अभ्यास करायची, शिकायची इच्छा असेल किंवा ते शिकले असतील ते व्यक्ती आणि त्यांच्याकडे पैसे कमी असतील तर यासाठी काय सोल्युशन आपल्याकडे असणार आहे? येस, तर लक्षात घ्या, प्रत्येक मार्केटची आपली एक रिक्वायरमेंट आहे. फॉर एक्झाम्पल शेअर मार्केटला थोडेसे जास्त पैसे लागतात, तर करन्सी मार्केटला खूप कमी पैसे लागतात. 820 रुपये जरी तुमच्या अकाउंटला असले, 500 रुपये जरी तुमच्या अकाउंटला असले तरी तुम्ही रोजचे 1000 रुपये काढू शकताय, 500 रुपये काढू शकताय. ठीक आहे. तर ज्यांना पण यामध्ये करिअर करायचं आहे तर ते काय करू शकतात, NISMचे सर्टिफिकेशन्स असतात, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे सर्टिफिकेशन असतात. तुम्ही त्यांचे सर्टिफिकेशन्स घेऊ शकताय आणि तुम्हाला ॲज अ डाटा ॲनालिस्ट किंवा रिसर्च ॲनालिस्ट म्हणून चांगल्या ब्रोकरेज फर्ममध्ये तुम्हाला जॉब पण भेटू शकते. आणि हे करिअर आता नवीन आहे, यामध्ये रोजगाराच्या संधी भरपूर आहेत. त्यामुळे जे पण बेरोजगार आहेत थोडंसं 6 महिने 2 महिने स्वतःवर काम करून, स्वतःच्या पर्सनॅलिटीवर काम करून तुम्ही इथं चांगले पैसे कमवू शकताय, मोठं करिअर तुम्ही इथं क्रिएट करू शकताय. तर मला सांगा सर की तुमचं या विषयाकडे वळणं कसं झालं एकंदरीत? एक्झॅक्टली. तर ऑब्व्हियसली बिईंग फ्रॉम द मिडल क्लास फॅमिली, प्रत्येकांना पैशाची गरज असते. माझं शिक्षण पुण्यामध्ये झालं आहे. पुण्यामध्ये राहत असताना पैशाची अडचण व्हायची. मग काय करूया, स्टडी पण असायचा, तर स्टडी पण करता यावं आणि थोडे पैसे पण भेटावे. तर असंच आपण रस्ते काढत गेलो आणि जेव्हा सेकंड इयरला होतो, फर्स्ट इयरला होतो, तेव्हा कळालं की ट्रेडिंग नावाचा पण काहीतरी विषय असतो. आणि तिथून ट्रेडिंगची जर्नी चालू झाली. त्यामध्ये चांगले बुक्स रीड करायला भेटले. असे बुक्समधले आपण कंटेंट आहे आपल्याकडं किंवा असे बुक्स आपण रीड केलेत की ते इंडियामध्ये भेटत पण नाहीत. जे अमेरिकन ट्रेडर्स आहेत, जे स्वतः 80 हजार कोटीचा फंड ट्रेडिंगसाठी यूज करतात. ऑस्ट्रेलियन ट्रेडर्स आहेत जे स्वतः 20 हजार कोटीचा फंड यूज करतात. त्यांचे जे बुक्स आहेत त्यांच्याकडून पूर्ण शिकलो, प्रॉपर ट्रेडिंग चालू केलं आणि इट इज ऑलमोस्ट 4 to 5 years आता ट्रेडिंगच्या जर्नीला झालेली आहे. आणि खूप चांगलं आता ट्रेडिंग चालू आहे. म्हणजे नक्कीच एनलाइटनमेंटची सुरुवात ही स्वतःकडून झालेली आहे. नक्कीच. मग मला सांगा सर की बऱ्याच वेळी मी लोकांना असं बोलताना ऐकलंय की बघितलंय की लोक खरं तर या शेअर मार्केट आणि ट्रेडिंग या विषयाला एक साईड ऑफ किंवा एक पार्ट टाइम वर्क किंवा मी दिवसातून थोडा वेळ काढतो आणि रोजचे 500, 1000, 2000 रुपये काढतो असं लोकांना मी बोलताना बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे. सो हे तुम्हाला कितपत योग्य वाटते किंवा ह्याबद्दल जरा तुम्ही माहिती सांगा. नक्कीच तुम्ही थोडासा वेळ देऊन शेअर मार्केटमधून जास्त पैसे कमवू शकताय. ठीक आहे. पण स्टार्टिंगला तुम्हाला मार्केटला वेळ द्यावं लागणार. रोज जर तुम्ही 1 तास दिला फक्त मार्केटला, मी काही म्हणत नाही, फक्त रोज 1 तास 2 ते 3 महिने दिले तरी तुम्ही चांगले मार्केटमधनं पैसे रोज कमवू शकताय. फक्त तुमची प्रॅक्टिस असणे गरजेचं आहे, तेवढं तुमच्याकडं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि चांगली ट्रेनिंग असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे 3 गोष्टी असतील तर तुम्ही दिवसाला अर्धा 1 तास बसून साईड इन्कम म्हणून तुम्ही करू शकता. लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल आपण कोल्हापुरामधून आहे, तर कोल्हापुरामध्ये जनरली 20 ते 25 हजार रुपये लोकांची सॅलरी आहे. म्हणजे 1 महिना जॉब केल्यानंतर आपण 20-25 हजार रुपये कमवतो.
तर इथं शेअर मार्केटमध्ये तुम्ही ही अपेक्षा घेऊन येऊ नका की मी रातोरात माझे पैसे डबल करणार, ट्रिपल करणार. या गोष्टीमुळंच शेअर मार्केटमध्ये जास्त लॉस होतो. ठीक आहे. जर तुम्हाला कन्सिस्टंटली रोजचे 5%, 10% जरी भेटले तरी खूप जास्त आहे. खूप जास्त. रोजचे 1000 रुपये जरी भेटले तरी खूप जास्त आहे. रोजचे 1000 रुपये कमवण्यासाठी ॲटलिस्ट 10-12 तास काम करायला लागेल. तेच तुम्ही इथं अर्धा तास 15 मिनिटामध्ये तुम्ही करणार आहात. त्यासाठी तुमचा एक्सपिरियन्स तेवढा पाहिजे, तुमच्याकडे त्या टाईपचं नॉलेज पाहिजे. जर तुमच्याकडे ते नॉलेज असलं आणि तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली तर ऑफकोर्स तुम्ही तुमचा जॉब करत करत साईडमध्ये तुम्ही रोजचे 1000 ते 2000 रुपये आरामात काढू शकता. खरं तर ह्यासाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट गुंतवणूक, दुसरी गोष्ट अभ्यास. या व्यतिरिक्त आणि आपल्याला आपण कम्प्युटर, मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट, आयपॅड या गोष्टी लोक वापरत असतात. सो एक्झॅक्टली कोणते आपल्या गॅजेट आपल्याला ह्यासाठी कोणते गरजेचे आहे? कोणते गरजेचे आहे लक्षात घे. आता तुमची स्टार्टिंग आहे राईट. तर स्टार्टिंगला तुम्ही कशामध्ये खर्च करायचं नाही. मोबाईलवर ट्रेडिंग चालू करायची आणि जसं जसं तुमचं प्रॉफिट होईल तसं तुम्ही एक छोटासा PC घेऊन PCवर तुम्ही ॲनालिसिस करून मोबाईलवर तुम्ही ट्रेड करू शकता. तर जेवढे पण तुम्ही एक्सपेन्सिव्ह गोष्टी घेणार आहात किंवा कुठले पण इक्विपमेंट्स घेणार आहे, मेक शुअर करा की ते तुमच्या ट्रेडिंगच्या प्रॉफिट्समधनं येऊन दे. ओके. आई वडिलांना त्रास देऊन कुठं कर्ज काढून इथं येऊ नका, नाहीतर ते तुम्ही 100% लॉस करणार. मग या एकंदरीत या शेअर मार्केट आणि ट्रेडिंगमध्ये रिस्क आणि प्रॉफिट ह्याची सांगड कशी घातली जाते किंवा किती पर्सेंटेज आहेत की आपल्याला यामध्ये रिस्क होऊ शकते, एवढी रिस्क होऊ शकते, एवढे पैसे आपले जाऊ शकतात, एवढा प्रॉफिट होऊ शकतो? एक्झॅक्टली. लक्षात घ्या, या जगामध्ये एक डास जरी असला तरी त्याला रिस्क असते की तो मरणार. बरोबर. मी रक्त पिते तर मी असं मारलं तर मरू शकतो. म्हणजे स्वतःचं पोट भरण्यासाठी त्या डासाला आयुष्याचं रिस्क घ्यावी लागते. जगामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये रिस्क आहे. ठीक आहे. आणि ट्रेडिंग हा असा सब्जेक्ट आहे की जर तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेतला तर तुमचे चांगले प्रॉफिट्स होऊ शकतात. लक्षात घ्या, 2 रुपयाची रिस्क घेऊन जर तुम्ही 4 रुपये कमवत असाल तर तो प्रॉफिटेबल बिझनेस आहे. जर तुम्ही कुठला दुकान जरी घातला असेल तरी तो चालेल की नाही हे आपल्याला माहीत नसतं, तरी आपण रिस्क घेऊन दुकान स्टार्ट करतोय. शेअर मार्केट पण रिअल लाईफ सारखंच आहे. तुम्ही 1 रुपयाची रिस्क घ्यायची आहे आणि 2 रुपयाचा प्रॉफिट घेऊन मार्केटमधनं बाहेर पडायचं आहे. पण जर तुम्ही 10 रुपयाची रिस्क घेताय आणि 2 रुपये घेऊन बाहेर पडताय तर तिथं तुमचे लॉसेस होणार. आणि 90% लोक हेच करतात, त्यामुळे त्यांचे लॉसेस होतात. मनी मॅनेजमेंट हा विषय ऐकला होता, टाइम मॅनेजमेंटचा हा विषय ऐकला होता, पण आज नवीन विषय आपल्याला एक ऐकायला मिळाला, बघायला मिळाला, तो म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. आणि ही गोष्ट खूपच ट्रेडिंग आणि शेअर मार्केट क्षेत्रात महत्त्वाची आहे. एक्झॅक्टली. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ट्रेडिंग हे इमोशन्सवर चालते. आणि जेव्हा तुम्ही ट्रेडिंगमध्ये मॅच्युअर होताय तेव्हा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये पण तुम्ही मॅच्युअर होताय, इमोशनली खूप स्टेबल होताय. जेव्हा तुम्ही पर्सनल लाईफमध्ये पण कुठले तरी अवघड डिसिजन घेणार आहात तेव्हा पण तुम्ही चांगल्या पद्धतीने ते डिसिजन हँडल करताय किंवा कुठली पण डिफिकल्ट सिच्युएशन हँडल करताय. कारण ट्रेडिंग करून करून तुम्ही इमोशनली खूप स्ट्रॉंग झालेलं असतं. त्यामुळे पर्सनल लाईफमध्ये पण त्याचा खूप चांगला उपयोग होतो. मग कंपनीचे जे शेअर असतात, मोठे लहान शेअर्स जे असतात, त्याला एक एन्व्हायरमेंटल इमोशनचा किती इम्पॅक्ट होतो शेअरच्या प्राइसवरती? एकंदरीत आपण जर ऑल ओव्हर जर बघायला गेलं भारतभरामध्ये तर युद्ध झालं युक्रेनचं जे युद्ध झालं त्याच्यामुळे सुद्धा आपल्या शेअर मार्केटवर थोडाफार परिणाम झाल्याचं असं समजलं होतं त्यावेळी. बरोबर आहे. मग हा परिणाम कितपत होतो आपल्या? एक्झॅक्टली. लक्षात घ्या, माणूस हा सायकोलॉजिकली जेव्हा घाबरलेला असतो तेव्हा सेम रिॲक्ट करतो. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया की आपण एका दुकानात बसलेलो आहे आणि दुकानामध्ये आग लागली आणि त्या दुकानामध्ये एक 80 वर्षाचा वृद्ध माणूस आहे आणि आपण दोघं आहे आणि एक लहान मुलगा आहे. मला एक गोष्ट सांगा, आग लागली की क्षणाचा पण विलंब न करता आपण काय करतोय? दरवाजाकडे पळतोय. मग तो 80 वर्षाचा म्हातारा असू दे किंवा तो लहान मुलगा असू दे किंवा आपण असू दे. म्हणजेच काय, आपल्याला विचार करावा लागला का सांगा? नाही. जेव्हा तुम्ही घाबरलेला असताय, जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असताय तेव्हा सायकोलॉजिकली आपण काय करतोय? सेम रिॲक्ट करतोय. सेम मार्केटचं पण आहे. मार्केटमध्ये काय असतात, आपल्यासारखे लोक ट्रेड करत असतात, ट्रेडर असतात. आणि जेव्हा असं काहीतरी युद्धाची बातमी येते तेव्हा मार्केटमध्ये काय येतंय? स्ट्रेस असतोय, फिअर असतोय. आणि त्या फिअरमुळे काय होतंय? एक चेन रिॲक्शन ट्रिगर होते आणि प्रत्येकजण घाबरून काय करते? सेल करते. त्यामुळे मार्केट काय करते? घाबरून मार्केट खाली पडते. असं आहे. तर ह्या सगळ्या काय आहेत? तुमच्या इमोशनच्या चेन रिॲक्शन आहेत. आता जर तुम्ही तुमच्या इमोशनच्या बेसिसवर ट्रेडिंग करायला शिकला तर तुम्हाला चेन रिॲक्शन काय करणार आहेत आधीच कळणार आहेत
आणि यामध्ये तुम्ही मोठा प्रॉफिट कमवू शकताय. लक्षात घ्या, मार्केट वर जाताना पण प्रॉफिट होणार आहे, मार्केट खाली जाताना पण प्रॉफिट होणार आहे. आणि जो पण मोठा प्रॉफिट होतो तो नेहमी खाली पडतानाच होतो. ओके, मग नेमकं कंपनीचा शेअरची जी प्राइस असते ती कशामुळे वाढते? येस, तर कंपनीचे जे प्राइसेस आहेत, एक त्याची ग्रोथ, ओके, जे त्याचे प्रॉस्पेक्ट्स आहेत, जे त्यांनी किती प्रॉफिट केला आहे, कंपनीचा ओव्हरऑल टर्नओव्हर किती आहे, त्याचा पॉझिटिव्ह सेंटिमेंट किती आहे, आणि त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी किती लोक इच्छुक आहेत. ओके, ठीक आहे. पॉझिटिव्ह सेंटिमेंट तयार झालं त्या कंपनीबद्दल, लोक काय करतात, गुंतवणूक करतात. मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो, पेटीएम. ओके, राईट. पेटीएममध्ये सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, पेटीएममध्ये आपण काय करतो, ट्रान्झॅक्शन्स सेंड करतो. राईट. पेटीएम एवढी फेमस होती आणि त्यांनी काय केलं, त्यांनी डिसाईड केलं की आम्ही IPO आणणार. ओके, मी स्टॉक मार्केटमध्ये काय होणार, लिस्ट होणार. पण जेव्हा तो लिस्ट झाला तर दुसऱ्या दिवशीच तो 50% खाली पडला. ओके, का असं झालं, फेमस असून पण? कारण पेटीएम ही लॉस मेकिंग कंपनी आहे. लक्षात घ्या, मागच्या 5 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये तो अजून पण प्रॉफिटेबल झालेला नाही. आणि मार्केटला ही गोष्ट आवडत नाही. मार्केट कुठं गुंतवणूक करते, जिथं ती कंपनी प्रॉफिटेबल आहे आणि तो गुंतवणूकदारांना काय करू शकते, प्रॉफिट कमवून देऊ शकते. अशा कंपनीमध्येच लोक इन्व्हेस्ट करतात. मग ती फेमस असू दे किंवा नसू दे, त्यांना त्यांच्याशी काही देणं घेणं नाही. ओके, आणि हेच आपण शिकायचं आहे की कुठली कंपनी प्रॉफिटेबल आहे, कुठं तुम्ही ट्रॅप होणार नाही, कुठं फसवेगिरी आहे, कुठं चांगलं आहे, हेच आपल्याला शिकायचं आहे. मग हे सगळे एकंदरीत शिकण्यासाठी आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये एकंदरीत किती वेळ द्यावा लागतो? काय काय त्याच्या स्टेजेस आहेत? कुठून सुरुवात करायला लागते? तर आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण शून्यापासून स्टार्ट करतो की नेमकं मार्केट काय आहे. इथून आपली सुरुवात होणार आहे आणि एंड ॲडव्हान्स लेवलला होणार आहे. एक 15-20 दिवसाची ट्रेनिंग चालते. यामध्ये रोज 1 ते 1.5 तास तुमची काय होणार आहे, ट्रेनिंग होणार आहे. ओके, पूर्ण प्रॅक्टिस केली जाणार आहे. आणि 15 दिवसामध्ये तुम्हाला काय केलं जाणार, एकदम शून्यापासून 100 पर्यंत तुम्हाला पूर्ण ट्रेन केलं जाणार आहे. त्यामध्ये जगातल्या प्रत्येक मार्केटबद्दल तुम्हाला पूर्ण शिकवलं जाणार आहे. हा जर कोर्स केला, ही जर ट्रेनिंग घेतली, तर तुम्ही जगातल्या कुठल्या पण ट्रेडिंगमध्ये ट्रेड करू शकताय, कुठल्या पण मार्केटमध्ये तुम्ही ट्रेड करू शकताय. अदर दॅन दिस तुम्हाला काही शिकायची गरज नाही. आता यामध्ये अनेक आपण स्टार्ट केले की आपण एक स्वतःचा इंडिकेटर बनवलाय किंवा एक सॉफ्टवेअर बनवलाय. डायरेक्ट तो काय करतोय, बाय आणि सेलचा सिग्नल देतो. तुम्ही तो जरी फॉलो केला आणि 15-20 दिवसाची ट्रेनिंग जरी घेतली, तरी तुम्हाला मार्केटमध्ये याच्या व्यतिरिक्त काही करण्याची गरज नाही. म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी ट्रेनिंग हे खूप महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला BMW आणून देऊ शकतोय, पण तुम्हाला जर ती चालवताच येत नसेल तर तुम्ही काय करणार, ते ऍक्सिडेंट करू. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर ट्रेनिंग खूप महत्त्वाचं. तर कोल्हापूरसह भारतभरात प्रत्येक जण बघत असाल, बातम्या ऐकत असाल की बऱ्याच लोकांनी या शेअर मार्केट आणि ट्रेडिंग संदर्भातल्या कंपनीज काढून खूप लोकांना अत्याधिक लुटलेलं आहे. म्हणजे तब्बल कोटी रुपयांना लुटलेलं आहे. म्हणूनच आज लोक या फील्डकडे येण्यासाठी घाबरतात असं म्हणायला हरकत नाही. मग मार्केटमध्ये सुरू असणारे या स्कॅम्स आणि फसवेगिरीबद्दल आपलं काय मत आहे सर? लक्षात घ्या, स्कॅम कसे होतात मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल, एक अशी कंपनी उभा केली जाते आणि त्या कंपनीमधनं सांगितलं जातं की तुम्ही एवढ्या रुपयाची आमच्याकडे गुंतवणूक करा, आम्ही ते पैसे स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला नॉलेज नाही म्हणून आम्ही ट्रेड करतो आणि तुम्हाला आम्ही महिन्याला परतावा देतो. लक्षात घ्या, हे सगळ्या गोष्टी इलिगल आहेत. तुम्ही असं काही गोष्टी, असे कुठले फर्म काढू शकत नाही. आणि लोक काय करतात, मोठे आता बँकेमध्ये वर्षाला 6% व्याज दर भेटते FDला, आणि तेच जर महिन्याला भेटत असेल 15%, तर लोक पण काय करतात, या प्रलोभनांना हे बोलतात, हव्यासापोटी सामोरं जातात. आणि ते काय करतात, गुंतवणूक करतात. प्लस असे एजंट्स लावले जातात, त्यांना मोठ्या कार्स गिफ्ट केले जातात आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्ही लोकांकडनं पैसे आणा. म्हणजे एकंदरीत लोकांना पण आणि त्या काम करणाऱ्या लोकांना सुद्धा, त्यामध्ये काम करत असणाऱ्या लोकांना सुद्धा आमिष दाखवला जातं की मोठे तुम्हाला ट्रिप्स भेटणार, दुबईची ट्रिप भेटणार, खूप पैसा भेटणार, एका वर्षात पैसे डबल होणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवले जातात. आणि एक ठराविक त्यांचा कोटा असतो, ते पैसे तेवढे जमले की ते गुंडाळून जातात. आणि फायनान्शियल सेक्टरसाठी असे कुठले हार्ड लॉज नाहीत. जसं मर्डर करण्यासाठी लॉज आहे, तसं फायनान्शियल सेक्टरला घेऊन किंवा त्या फ्रॉडसाठी असे कडक कायदे अजून नाही आहेत. जरी तुम्ही 1000 कोटीचा फ्रॉड केला तरी तुम्ही 1-2 महिने जेलमध्ये राहून परत बाहेर येऊ शकताय. त्यामुळं कसं, लोकांसाठी जे फ्रॉडस्टर आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगलं आहे आणि लोकांना फसतात. तेच जर तुम्ही स्वतःवर फोकस केला, स्वतः त्याचा अभ्यास केला, 2-3 महिने स्वतःला दिला,
तरी तुम्ही स्वतःहून त्यामध्ये गुंतवणूक करून महिन्याला ह्यापेक्षा जास्त पैसे काढू शकताय आणि ते पण तुमच्या अकाउंटला पैसे राहणार, तुम्ही स्वतःहून ट्रेड करणार. तर कधीच लक्षात घ्या, कोणीही जरी तुमच्याकडे आला आणि कितीही चांगला तो असू दे, त्याला आपले पैसे कमवलेले देऊ नका. 1 लाख रुपयाची सेव्हिंग करण्यासाठी वर्ष लोक सेव्ह करतात स्वतःच्या पोटाला मारून, आणि तेच कुठल्याही अनोळखी व्यक्तीला फक्त तो चांगला दिसतोय, चांगला बोलतोय म्हणून त्याच्याकडे पैसे देऊ नका. 99.9% केसेसमध्ये कुणालाही पैसे भेटलेले नाहीत. ज्यांनी कोर्टमध्ये केस केलेले आहेत त्यांना सुद्धा भेटलेले नाहीत. त्यामुळे तुमचे पैसे परत येत नाहीत. त्यापेक्षा स्वतः शिकायचं, स्वतःला इनलाईट करायचं, स्वतःच्या मुलांना इनलाईट करायचं आणि स्वतः गुंतवणूक करून स्वतः पैसे कमवायचे. नक्कीच नदीम सरांनी याच दृष्टिकोनातून त्यांचा हा क्लास आणि ट्रेनिंग सेंटर सुरू केलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर मग मला सांगा नदीम सर, की तुमच्या इन्स्टिट्यूटमार्फत जे तुमचं एनलायटन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे त्यामार्फत तुम्ही यामध्ये शिकणाऱ्या लोकांसाठी, शिकायची इच्छा असणाऱ्या लोकांसाठी काय तुम्ही फ्री किंवा कॉम्प्लिमेंटरी असं काय तुमच्या इन्स्टिट्यूटकडून देऊ शकता का, किंवा तुम्ही यामध्ये काय करत आहात का सध्या? नक्कीच. लक्षात घ्या, आम्हाला जे आमची ऑडियन्स आहे भरपूर लोकांपर्यंत आम्हाला पोचायचं आहे. जे पण मिडल क्लास आहेत, खालच्या तबक्यातले लोक आहेत, तळागाळातले लोक आहेत, त्यांच्यापर्यंत आम्हाला फायनान्शियल लिटरसी पोचवायची आहे. ओके. त्यामुळं आमचा रूलच आहे, आमचा मोटोच आहे की पैशापेक्षा आम्ही व्यक्तींना महत्त्व देतो. तर पहिले जे 3 ते 4 सेशन्स असतात त्यामध्ये आम्ही सगळं बेसिक सांगतो मार्केटचं, की मार्केट काय असतं, कसं ट्रेड करायचं, काय करायचं, जेवढं पण बेसिक नॉलेज आहे ते आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देतो आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, बसायचं आहे, 3-4 दिवस बसून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट सगळं नॉलेज घेऊ शकताय. आणि ते ऑफकोर्स फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे सगळ्यांसाठी. ॲज अ अवेअरनेस म्हणून लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावं म्हणून आपण हे फ्रीमध्ये पण चालू केलेलं आहे. 4 दिवस तुम्ही बसा, तुम्हाला पूर्ण बेसिक तुमचं क्लिअर होऊन जाईल आणि तुम्हाला फ्रीमध्ये पूर्ण चांगलं नॉलेज भेटेल. जे नॉलेज शिकवण्यासाठी लोक 50-50 हजार रुपये घेतात ते आपण एकदम फ्रीमध्ये आपण शिकवतो. मग या सगळ्या ट्रेनिंग आणि क्लासेसमधून आपण आपला पैसा कसा सुरक्षित ठेवू शकतो? आपल्याला पैसे तर मिळवायचेच आहेत, पण ते मिळवलेले पैसे सुद्धा सुरक्षित ठेवणं तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतंय. येस, एक्झॅक्टली. त्यासाठी आपण काय करतो? लक्षात घ्या, तुमचे पैसे सुरक्षित असतील तेव्हाच तुम्ही उद्या ट्रेड करू शकताय. तुम्ही जर आजच पैसे तुमचे घालवले तर उद्या तुम्ही करणार काय? मार्केट आपल्याला रोज अपॉर्च्युनिटी देतं, रोज पैसे कमवायची संधी आहे, ठीक आहे. पण त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे आपलं कॅपिटल काय पाहिजे, सेफ असलं पाहिजे. मग यासाठी आपण मनी मॅनेजमेंट कसं करायचं, आपली कॅपिटलची गुंतवणूक कशी करायची जेणेकरून तुमचे पैसे आहे तसे राहतील आणि त्यावर तुम्हाला इन्कम होत राहील जरी तुम्ही त्याकडे लक्ष नाही दिलं तरी. तर हा जो आपण पूर्ण प्रोग्राम एक बनवला आहे त्यामध्ये तुम्हाला सगळं शिकवलं जाणार की तुम्ही तुमचे पैसे सेफ कसे ठेवायचे आणि त्या सेफ पैशातून काही न करता ऑटोमॅटिकली इन्कम कशी जनरेट होत राहील. तुम्ही रात्री झोपलेला आहात, तुम्ही जॉब करत आहात तरी तिथून तुम्हाला कंटिन्युअस इन्कम येते आणि ती तुमच्या अकाउंटवर सेफ असते. तर हे सगळं आपण आपल्या कोर्समध्ये फ्री ऑफ कॉस्ट शिकवणार आहोत. यामध्ये सगळ्या ट्रेड्सबद्दल तुम्ही शिकवता का? म्हणजे मी असं ऐकलंय की ह्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग हा भाग आहे, निफ्टी आहे आणि बऱ्याच गोष्टी यासारख्या आहेत. येस. तर शेअर मार्केटमध्ये इंडेक्स ट्रेडिंग चालते आणि स्टॉक ट्रेडिंग चालते. इंडेक्स म्हणजे काय, निफ्टी 50, बँक निफ्टी. आता निफ्टी 50 म्हणजे काय, जे पण टॉपचे 50 कंपनी आहेत शेअर मार्केटमध्ये, कुठले असतील, रिलायन्स झाले, टाटा झाले, राईट, यांच्या सबसिडरीज कंपनी झाल्या, जे टॉपचे 50 कंपनी आहेत आपल्या देशामध्ये त्यांचा एक कॉमन इंडेक्स असतो आणि त्यामध्ये ट्रेडिंग चालते. सेम बँक निफ्टी म्हणजे काय, जे टॉपचे बँक्स आहेत त्यांचा एक कॉमन इंडेक्स असतो आणि त्यामध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. करन्सीमध्ये काय असतात, करन्सी हे असते, पेअर असते आणि त्या पेअरमध्ये आपण काय करायचं असतं, ट्रेड करायचं असतं. कमोडिटी म्हणजे काय असतं, कमोडिटी पेअर असते आणि त्यामध्ये आपण ट्रेड करू शकतो. मी सगळ्यांना रिकमेंड करेन की तुम्ही करन्सी ट्रेडिंग किंवा कमोडिटी ट्रेडिंगमधून स्टार्ट करा, कारण तिथं कॅपिटल कमी लागतं. ओके. 1000 रुपये जरी अकाउंटला असले तरी तुम्ही रोजचे 500 रुपये काढू शकताय, 1000 रुपये काढू शकताय. आमच्याकडं असे काही क्लायंट्स आहेत ज्यांनी 1000 रुपयाला 4000 रुपये काढले. ओके. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, प्रॉपर स्किल पाहिजे आणि कॅपिटल कमी असल्यामुळे तुम्ही काय होताय, बिंदास होताय आणि चांगल्या प्रकारे तुम्ही ट्रेड करू शकता. मग असे लोक तुम्ही बघितले असतील की बाबा आज मला 500 रुपये मधून समजा जर 1000 रुपये मिळाले तर उद्या मला 2000 पाहिजेत, मग मी अजून 3000 रुपयाची गुंतवणूक करतो, मग मला आता 5000 रुपये पाहिजेत आणि कुठे तर जाऊन हे थांबतं आणि नक्कीच त्यांचा लॉस होतो. येस, एक्झॅक्टली. त्यामुळं कसं आहे माहिती आहे काय, माणसाची प्रवृत्ती लोभी आहे.
राईट. आपण आज 500 रुपये कमवतो, उद्या आपण 1000 रुपयाचा ॲस्पिरेशन, आणि हे काही रॉंग नाही आहे. राईट. श्रीमंत असून दे गरीब असून सगळ्यांकडे ॲस्पिरेशन्स असतात. बरोबर. फक्त ते पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडं प्रॉपर सेल ऑफ नॉलेज पाहिजे. ओके. सेट ऑफ स्किल्स पाहिजे. ते एकदा तुमच्याकडे आले तर काही ट्रेडर्स आहेत जे दिवसाला 50% करतात, पण त्यासाठी त्यांनी 5 वर्ष मार्केटला दिलेले आहेत. त्यांचा तेवढा एक्सपिरियन्स, अभ्यास केलेला. हां, तुम्ही तेवढा अभ्यास करा, तुम्ही तेवढा एक्सपिरियन्स घ्या, तुम्हाला पण तेवढे पैसे भेटतील. तर या शेअर मार्केटमध्ये बरेच समज आणि गैरसमज सुद्धा आहेत, तर त्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर सर काय सांगाल याबद्दल? तर गैरसमज काय आहे की हा एक सट्टा आहे, इथं जुगार चालतं. लक्षात घ्या, जर जुगार असता तर LICचे शेअर्स नसते, गव्हर्नमेंटचे शेअर्स इथं लिस्ट नसते. राईट. बँक निफ्टीमध्ये कुठले शेअर्स आहेत? गव्हर्नमेंटचे शेअर्स आहेत, मोठ्या मोठ्या कंपनीचे शेअर्स आहेत. ह्या तर जुगार करणार नाही. राईट. तर जुगार नाही आहे, फक्त लोकांकडं नॉलेज नाही आहे आणि त्यामुळे त्यांचा गैरसमज होतो आणि ते लॉस करतात. ओके. दुसरी गोष्ट, गैरसमज असा आहे की इथं रातोरात माणूस श्रीमंत होतो. ठीक आहे. तर असं काहीही नाही आहे. रातोरात इथं कोण श्रीमंत होत नाही. आणि जर तुम्हाला तसं कोण सांगत असेल की मी तुला रातोरात श्रीमंत करून देतो, तर तो तुम्हाला 100% फसवतो. ठीक आहे. तुम्हाला कन्सिस्टंटली इन्कम भेटेल, मंथली इन्कम भेटेल, डेली इन्कम भेटेल, पण ती कन्सिस्टंटली भेटायला पाहिजे. रातोरात जर तुम्ही श्रीमंत व्हायला गेला तर जे तुमचं चालू पण आहे ते पण तुमचं बंद पडेल. मग समजा बरीच लोक जर स्वतःचं काम करत असेल, रोज त्यांचा बिझनेस असेल, कोणाची नोकरी असेल, कोणाचा काहीतरी उद्योग असेल, कोणी उद्योजक असेल, गृहिणी असतील, तर त्यांनी त्यांचं काम सांभाळत कशा पद्धतीने यात ते काम करू शकतात, पैसे मिळवू शकतात? 100%. सगळ्यात बेस्ट म्हणजे माझं जे जॉब चालू आहे ते कंटिन्यू करून मला हे पण गोष्ट करता येईल, जेणेकरून माझे एक्स्ट्रा इन्कम चालू होईल. तर जे आपले मार्केट्स आहेत, करन्सी मार्केट आणि कमोडिटी मार्केट, हे 24 तास चालू असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कॉलेजमध्ये आहे, तुम्ही दिवसभर कॉलेज करा, तुम्ही रात्री ट्रेड करू शकताय. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जॉबला आहे, तुम्ही दिवसभर जॉब करा, तुम्ही संध्याकाळी ट्रेड करा, सकाळी ट्रेड करा, दिवसभर तुम्ही कधी पण ट्रेड करू शकताय. त्यामुळे मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज भेटतात आणि तुमच्या टाईमच्या प्रमाणे 24 तासामध्ये तुम्ही कधी पण काय करू शकताय, ट्रेड करू शकताय. त्यामुळे त्यासाठी गृहिणी पण चालतात, त्यामध्ये स्टुडंट्स पण चालतात, त्यामध्ये वर्किंग पीपल पण चालतात, कॉलेज स्टुडंट्स पण चालतात, जे रिटायर्ड आहेत ते पण चालतात. आणि यासाठी कुठं बाहेर जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसायचं आहे आणि घरी तुमच्या मोबाईलवर, तुमच्या लॅपटॉपवर, तुमच्या कम्प्युटरवर तुम्हाला हे करायचं आहे. त्यामुळे तुमचा बाहेर जाण्याचा पण खर्च वाचला. तुम्हाला अदर दॅन इन्व्हेस्टमेंट ऑन युअर सेल्फ, ऑन दिस नॉलेज, तुम्हाला कुठंही काही इन्व्हेस्टमेंट करावं लागत. मग हे सगळं करण्यासाठी आपल्या इन्स्टिट्यूटकडून काही सॉफ्टवेअर किंवा ॲप प्रोव्हाइड केलं जातं का यासाठी? एक्झॅक्टली. तर आपण आपल्या चांगली एक टीम आहे, या टीमने मिळून तुमच्यासाठी, तुमच्या इम्प्रूव्हमेंटसाठी, ट्रेडिंगमध्ये एक कन्सिस्टंट इन्कम होण्यासाठी एक सॉफ्टवेअर बनवलं आहे आपण. डायरेक्ट बाय आणि सेल जातो एक सॉफ्टवेअर. आपण स्वतः ते सॉफ्टवेअर बनवलंय? येस. वा. स्वतः आपण तो सॉफ्टवेअर बनवला आहे, पण ते पण तुम्हाला आपण देणार आहोत. आणि त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉलेज. तुम्हाला नॉलेज भेटणार आणि ॲज अ कॉम्प्लिमेंट म्हणून तुम्हाला तो सॉफ्टवेअर दिलं जाणार. या दोघांचा जेव्हा संगम होणार तेव्हा तुम्ही कन्सिस्टंटली काय करू शकताय, प्रॉफिट्स कमवू शकताय. तर करिअरच्या संधी तुम्हाला मी एक छोटीशी एक्झाम्पल्स देतो. तर अमेरिकेची तुम्ही जर लोकसंख्या बघितली तर त्यांची जेवढी लोकसंख्या आहे त्यातले 70% लोक ॲक्टिवली इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग करतात. 70% लोक. जर तुम्ही युरोपमध्ये गेला तर युरोपमध्ये पण 60 ते 65% लोक ॲक्टिवली यामध्ये इन्व्हॉल्व असतात आणि ॲक्टिवली ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करतात. पण ते जर तुम्ही इंडियाचं एक्झाम्पल बघितला तर इंडियामध्ये 140 कोटी लोकसंख्या आहे, फक्त त्यातले 1 ते 2% लोक ॲक्टिवली ट्रेडिंग करतात किंवा इन्व्हेस्टमेंट करतात. त्यामुळं खूप कमी लोकांना या मार्केटबद्दल माहिती आहे. जे यंगस्टर्स आहेत, ज्यांना लाईफमध्ये काहीतरी अचीव करायचं आहे किंवा कमी वयामध्ये फायनान्शियल इंडिपेंडन्स अचीव करायचं आहे, त्यांनी याकडं वळलं पाहिजे. जर तुम्ही वेस्टर्न कंट्रीजमध्ये बघितला तर जेव्हा मुलं 14-15 वर्षाची होतात, 16 वर्षाची होतात, त्यांचे आईवडील त्यांना या मार्केटबद्दल एक्सपोजर देतात. कमी वयापासून त्यांना या मार्केटबद्दल कळते, यातल्या ऑपॉर्च्युनिटीजबद्दल कळते. आणि जर तुम्ही बघितला तर 15 वर्षाचा मुलगा जेव्हा 20 वर्षापर्यंत त्याला येतो तेव्हा त्याला मार्केटचा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो. जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा 5 ते 6 वर्षाचा एक्सपिरियन्स येणार आहे
तेव्हा तुम्ही त्या मार्केटचे एक्सपर्ट होऊन जाता. तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत ते मुलं एवढे पैसे कमवतात. लिटरल तुम्ही पिक्चरमध्ये बघितलं असाल किंवा इंस्टाग्राममध्ये स्क्रोल करताना बघितलं असाल की 20 वर्षाचा मुलगा फरारी घेऊन फिरतोय, 22 वर्षाचा मुलगा ऑडी घेऊन फिरतोय. तर हे का पॉसिबल आहे? फक्त आणि फक्त या गोष्टींमुळे पॉसिबल आहे. जर आपण पण जे आपले आता जे आई वडील बघतायत किंवा जे यंगस्टर्स इथं बघतायत त्यांनी स्वतःच्या मुलांना कॉलेज करत करत, त्यांची डिग्री करत करत, 11वी 12वीच्या मुलांना, फर्स्ट इयरच्या मुलांना जर याचं एक्सपोजर दिलं मार्केटचं, जेव्हा ती ग्रॅज्युएट होणार तोपर्यंत त्यांना 4 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आलेला असेल. ज्या वयात मुलं 20-25 हजारसाठी राबत असणार आहेत किंवा जॉब शोधत असणार आहेत तेव्हा तुमची मुलं रोजची 20-25 हजार रुपये काढणार आहेत. नक्कीच. कारण 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स आलाय मार्केटचा, ते एक्सपर्ट झालेत त्यामध्ये. तर तुमच्या मुलांना कमी वयामध्ये फायनान्शियल इंडिपेंडन्स भेटून जाईल आणि डिग्री पण भेटेल. डिग्रीबरोबर तुम्ही हे फक्त कंटिन्यूस रोजचे 1 ते 2 तास करायचं आहे, दॅट्स इट. एवढं केलं ही ॲज अ हॅबिट म्हणून लावली ट्रेडिंग, तर ह्याच्यासारखा बेस्ट करिअर ऑपॉर्च्युनिटी कुठंच नाही आणि तुम्हाला पैशाची कधीच कमी पडणार नाही. तर नक्कीच हे होते नदीम गोलंदाज सर. जर तुम्हालाही शेअर मार्केट, फॉरेक्स मार्केट, ट्रेडिंग, गुंतवणूक, फायनान्शियल लिटरसी, रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्ही नक्कीच नदीम गोलंदाज सरांच्या इनलाइट ट्रेडिंग इन्स्टिट्यूटला भेट देऊ शकता, त्यांच्याकडून क्लासेस आणि ट्रेनिंग घेऊ शकता. तर हे होते इनलाइट ट्रेडिंग इन्स्टिट्यूटचे संस्थापक नदीम गोलंदाज सर. पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच एका नव्या एपिसोडमध्ये. 0 ते 100 सफर बघायला, सफर ऐकायला पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज.